हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, सिलेक्शन शॉर्टची आपण थेअरी बघितली, त्यानंतर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, बेस्ड कॉम्प्लेक्सिटी हे बघितली आपण, ॲव्हरेज कॉम्प्लेक्सिटी. त्यानंतर अल्गोरिथम घेतला आणि हा एक्झाम्पल आपण कालच्या याच्या आधीच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण सॉल्व्ह केला. तर या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, याचा प्रोग्राम घेणार आहेत आणि याच्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा सिलेक्शन शॉर्टचा प्रोग्राम कसा लिहायचा. तर ते आपण आता ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन आपण बघूया. तर त्याआधी फक्त आपण एक थोडक्यात याचं सारांश काढूया की आपला ह्या प्रोग्राम मध्ये करायचे काय आपल्याला. तर पहिल्यांदा आपल्याला ॲरे घ्यायचा, युजर कडून ॲरे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. मग ॲरे इन्सर्ट करून घेण्यासाठी फॉर लूप लावावा लागतो आणि ते स्कॅनएफ थ्रू ॲरे मध्ये व्हॅल्यूज घ्याव्या लागतात. मग ॲरे डिक्लेअर केला 20 साईजचा आणि फॉर लूप मध्ये व्हॅल्यूज घेतल्या. त्यानंतर एन ची व्हॅल्यू युजर कडून घेतली. एन म्हणजे काय, साईज ऑफ ॲरे, ॲरेचा साईज आहे एन म्हणजे. आणि त्यानंतर आपण आपलं सॉर्टिंगचं लॉजिक लावलं. सॉर्टिंगचं लॉजिक कोणतं लावणार आपण, या बारी सिलेक्शन सॉर्टचं. बबल सॉर्टचं लॉजिक काय होतं, मध्ये दोन फॉर लूपच्या मध्ये एक कंडिशन दिली जात होती आणि त्या कंडिशनच्या मध्ये तुम्हाला स्वॅपिंगचं लॉजिक होतं. पण इथं स्वॅपिंगचं लॉजिक कसं आहे, बाहेर आहे, या दोन्ही फॉर लूपच्या बाहेर आहे. हे पहा, पहिला फॉर लूप इथं नाही, पहिल्या फॉर लूपच्या मध्ये आणि दुसऱ्या फॉर लूपच्या बाहेर. हे पहा, दुसरा फॉर लूप इथून ते इथवर, इथून ते इथवर आहे, मग ह्याच्या बाहेर आणि या कंडिशनच्या बी बाहेर. ही दुसरी आपली स्वॅपिंगचं जे लॉजिक आहे ते तिथं लावलेलं आहे. बायनरी सॉर्टचा आणि सिलेक्शन सॉर्टचा डिफरन्स कळाला तुम्हाला प्रोग्राम मध्ये. तर आता आपण हे लॉजिक समजून घेऊ आणि शेवटी काय केलेलं आहे, ॲरेला डिस्प्ले केलेलं आहे. मित्रांनो, ही ॲरे डिस्प्ले करायचं आणि ॲरेला इन्सर्ट करायचं आणि एन वरती व्हॅल्यू घ्यायचं. हे तुम्हाला प्रोग्राम नवीन नाही, फक्त नवीन काय असणार आहे तुम्हाला, सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक. मग हे लॉजिकच आजच्या लेक्चरच्या निमित्ताने मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर चला, तर मग आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन हा प्रोग्राम रन करून बघूया स्टेप बाय स्टेप. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती येऊन तुम्ही ऑनलाईन कंपायलर असं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर येऊन जाईल की जीडीबीचा कंपायलर. हा जीडीबीचा कंपायलर, या लिंक वरती क्लिक करायचं. या लिंक वरती क्लिक केला तुमचं जसं नेट सुरू असेल तसं तुमचा हा कंपायलर जो आहे तो वर्क करणार. याला नेटवर्क फास्ट लागतो. जर तुमचं C++ लँग्वेज असेल तर C++ सिलेक्ट करा, सी लँग्वेज असेल तर सी लँग्वेज राहू द्या. मग इथं सी लँग्वेजेस मी सिलेक्ट केली. आता मी काय करतो, हे कमेंट आउटलाईन काढून टाकतो जेणेकरून आपल्याला जागा जास्ती होईल. आता मित्रांनो, हे तर तुम्हाला लाईन इन्क्लूड करून घ्यावे लागतील. हे स्ट्रक्चरचं तुम्हाला आधीपासून माहिती असेल. आता स्टेप बाय स्टेप आपण प्रोग्राम सॉल्व्ह करूया. कोणचा, सिलेक्शन शॉर्टचा. आधी फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, एक ॲरे घ्यायचा आहे कोणाकडून, युजर कडून. ॲरे युजर कडून घेण्यासाठी एक लॉजिक लावायचं असते. मग ॲरे कशामध्ये घेतात, इंटिजर मध्ये. मग इंटिजर ए नावाचा, त्याची व्हॅल्यू काय दिली मी, 20. सॉरी, त्याची साईज काय दिली मी, 20. मग 20 नावा साईजचा ॲरे मी डिक्लेअर केला. ॲरे मी डिक्लेअर केला. ॲरेची व्हॅल्यू मला काय, ॲरेची साईज मला कशावरती काय. आता तुम्ही म्हणता सर ही साईज नाही का, तर मित्रांनो ही साईज ॲरेची लिमिट आहे. ही लिमिट ॲरेची आहे 20 एलिमेंट्स तुम्ही त्या ॲरे मध्ये स्टोअर करू शकता. मग आणि मित्रांनो, जितके एलिमेंट युजरला स्टोअर करायचे, सपोज युजरला 10च एलिमेंट स्टोअर करायचे, तर युजर ते एलिमेंट्स कशावरती, किती एलिमेंट स्टोअर करायचे ते कशावरती सांगणार, एन वरती. मग युजरने एन वरती व्हॅल्यू 10 टाकली तर मग ते किती, 10च एलिमेंट स्टोअर होणार त्या ॲरे मध्ये. समजत आहे मी काय म्हणत आहे. आता काय करणार, एन वरती मी व्हॅल्यू घेणार. मग एन वरती व्हॅल्यू घेण्यासाठी प्रिंटएफ आपला जो फंक्शन आहे तो वापरायचा. प्रिंटएफ फंक्शन वापरायचा. त्यामध्ये युजरला मेसेज द्यायचा की एंटर साईज ऑफ ॲरे, एंटर साईज ऑफ ॲरे. मग युजर काय करेन, त्या ॲरेचा साईज एंटर करेन. मग ते एंटर केलेला साईज आपल्याला स्कॅनएफचा वापर करून, स्कॅनएफ फंक्शनचा वापर करून आपल्याला त्या एन नावाच्या व्हेरिएबल वरती त्याची व्हॅल्यू टाकायची आहे. एन नावाच्या व्हेरिएबल वरती व्हॅल्यू टाकायची म्हणल्यावर आपल्याला %d ऍक्सेस स्पेसिफायरचा यूज करावा लागेल. %d काम यूज केला कारण की इंटिजर टाईपचा आहे ना एन, म्हणून ऍड्रेस ऑफ एन वरती असं स्टोअर करावं लागेल. कुणाच्या ऍड्रेस वरती ही व्हॅल्यू जाईल, तर एन नावाच्या व्हेरिएबलच्या ऍड्रेस वरती व्हॅल्यू जाईल, म्हणजे एन वरती व्हॅल्यू स्टोअर होईल. समजत आहे मी काय केलं.
आता मित्रांनो ऍरे आपल्याला युजर कडून इन्सर्ट करून घ्यायचा आहे. साईज एंटर केली आपली. मग आता ऍरेची साईज पर्यंत कंडिशन लावून आपल्याला तो ऍरे एंटर करून घ्यायचा आहे. मग ऍरे एंटर करण्यासाठी फॉर लूप लावणार मी. फॉर लूप मध्ये आय ची व्हॅल्यू मी ऍरे कुठून सुरुवात होती, ऍरेची सुरुवात कुठून होती, 0 पासून. ऍरेच्या इंडेक्स व्हॅल्यूची सुरुवात ही 0 पासून होती, म्हणून आय ची व्हॅल्यू 0. आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा, एन पेक्षा. तुमचा एन काय आहे, तुमचा एन काय आहे, तुमचा ह्याची साईज, ऍरेची साईज लेस दॅन असला पाहिजे तुमचा एन पेक्षा. आणि आणि ऍरे इन्क्रीमेंट झाला पाहिजे, म्हणजे आय प्लस प्लस झाला पाहिजे. म्हणजे काय, ऍरे वाढला पाहिजे, एक एकाने व्हॅल्यू ऍरेची वाढली पाहिजे. मग हा फॉर लूप लावला मी. लक्ष घ्या, तुम्हाला इन्सर्ट करण्यासाठी हाच लूप लावा लागेल आणि तुम्हाला ऍरेची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी सुद्धा हाच लूप लावा लागेल. मग मित्रांनो स्कॅनएफ फंक्शनचा वापर करणार आपण. स्कॅनएफ फंक्शनचा वापर का, कारण की याच्या थ्रूच आपल्याला ऍरे मध्ये व्हॅल्यूज घ्यायच्यात. मग काय लावणार आपण, %d फॉर्मॅट स्पेसिफायर लावणार, %d लावणार आणि त्यानंतर कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय वरती आपण व्हॅल्यूज स्टोअर करणार. ए ऑफ आय वरती का म्हण, कारण आय स्टार्टिंगला काय राहणार, 0. मग ए ऑफ 0 वरती पहिली व्हॅल्यू युजरने एंटर केलेली जाणार. त्यानंतर आय प्लस प्लस झाल्यावर आय काय होणार, 1. मग ए ऑफ 1 वरती दुसरी व्हॅल्यू जाणार. मग आय ची व्हॅल्यू इथे चेंज होत आहे, म्हणून तर फॉर लूप लावत आहेत आपण. आय ची व्हॅल्यू बार बार चेंज होत आहे, म्हणून तर फॉर लूप लावत आहेत आपण. समजत आहे. हे तर झालं ऍरे इन्सर्ट करण्यासाठी. आता तो ऍरे डिस्प्ले करण्यासाठी सेम लॉजिक लावणार मी. सेम लॉजिक मी कॉपी पेस्ट केलं. ऍरे डिस्प्ले करायचं आपल्याला याबारीस. ऍरे काय करायचं, डिस्प्ले करायचं. डिस्प्ले करण्यासाठी आपण काय वापरतो, प्रिंटएफ फंक्शन. डिस्प्ले करताना आपण काय करतो, हे असं करीत नाहीत, डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकतो. मग हे ए ऑफ आय ची व्हॅल्यू आपण आपल्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होऊन जाईल. समजत आहे मी काय केलं, ऍरे इन्सर्ट केला आणि ऍरे डिस्प्ले करण्यासाठी हा लॉजिक लावला. फक्त स्कॅनएफच्या जागी प्रिंटएफ आणि ऍड्रेस ऑपरेटर काढून टाकला. आता मित्रांनो या दोन्हीच्या मध्ये मला तुमचं बबल सॉर्टचं लॉजिक मी जसं लिहित होतो तसं आता मला काय लिहायचं आहे, सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक लिहायचं आहे. मग सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक मी या दोन्हीच्या मध्ये लिहिणार. का म्हणून मित्रांनो, ऍरे मी घेणार, ऍरे युजर कसा रॅन्डम ऍरे स्टोअर करणार, पण त्याला सॉर्टेड करण्यासाठी आपल्याला बबल सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक इथं या ठिकाणी ऍड करावं लागणार दोन्हीच्या मध्ये. आणि ते सिलेक्शन सॉर्टनी सॉर्ट झाले का नाही ते कळण्यासाठी आपल्याला हे डिस्प्ले करावं लागणार, ते एलिमेंट्स कोणते, जे की ऍरेचे एलिमेंट्स आहेत ते. मग फ्रेंड्स तुम्ही काय करा, आता सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक लिहून घ्या. आधी मी सर्व लॉजिक लिहून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो रन केल्याच्या नंतर. आता मित्रांनो तुम्हाला माहिती सिलेक्शन सॉर्ट मध्ये कालच्या जर थेअरीचं लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला n-1 पासेस परफॉर्म करावं लागतात. पासेस परफॉर्म करण्यासाठी पहिला फॉर लूप लावणार मी. पासेस किती परफॉर्म करायचे, n-1. आय ची सुरुवात कुठून करणार आपण, 1 पासून, कारण की 1 पासून पासेस सुरू होतात. पण मित्रांनो या ठिकाणी 1 पासून पासेस सुरुवात करायची ना तुम्हाला, मग 1 पासूनच तुम्हाला हे लिहावं लागते. मग आय ची इक्वल टू व्हॅल्यू काय करावं लागेल, तुम्हाला 1 द्यावं लागेल. मग आय ची व्हॅल्यू 1 दिली. आय हा लेस देन असला पाहिजे कुणापेक्षा, एन पेक्षा. एन काय आहे, तुमची साईज. कशाची साईज आहे, एन, ऍरेची साईज. आणि आय तुमचा कसा झाला पाहिजे, प्लस प्लस झाला पाहिजे, म्हणजे आय इन्क्रीमेंट झाला पाहिजे. समजलं. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, तुमचं लॉजिक लिहिणार. कोणचं लॉजिक लिहिणार, जे की तुमचं सिलेक्शन सॉर्टचे. आता मित्रांनो यामध्ये के काय राहणार मी तुम्हाला सांगतो. के ही तुमची सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू राहणार. के तुमची सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू राहणार. मग के इक्वल टू आय केलं, म्हणजे आय ची व्हॅल्यू आपण के वरती टाकली, म्हणजे काय, आय काय राहणार, 1. मग 1 आपण व्हॅल्यू के वरती टाकली, मग 1 ही व्हॅल्यू के वरती टाकली. आधी मी काय करतो, सर्व प्रोग्राम लिहून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो. त्यानंतर मी काय करणार मित्रांनो, इथं काय करणार मी, फॉर लूप लावणार. परत फॉर लूप का, कारण की आपल्याला कंपॅरिझन करायचे. आता याच्यामध्ये मी काय करणार, जे घेणार, वर आय घेतला, आता वरच्या फॉर लूप मध्ये आय घेतला, आता खाल्ल्या फॉर लूप मध्ये मी जे घेणार. मग जे इज इक्वल टू
आय प्लस वन करणार आय प्लस वन. आता फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल की मी तिथं पीडीएफ मध्ये तर तुम्हाला वेगळं लॉजिक लावलं आणि इथं मी तुम्हाला वेगळं लॉजिक सांगत आहे. पीडीएफ मध्ये मी इथं 0 केलं आणि n-1 केलं. मित्रांनो इथं 0 केलं आणि इथं n-1 केलं तरी हा फॉर लूपचा मिनिंग सेमच राहणार आहे. हा जेवढा काम करणार आहे तेवढाच तो सुद्धा काम करणार आहे. पण काही काही मुलांना कन्फ्युजन होतं की सर तुम्ही पीडीएफ मध्ये वेगळं एक्झाम्पल दिलं आणि आता तुम्ही वेगळं एक्झाम्पल सांगत आहात. मग त्यापेक्षा मी काय करतो, याला डायरेक्ट पीडीएफचं एक्झाम्पल जसं आहे तसं ह्याला करून टाकतो. पहा पीडीएफ मध्ये असं होतं तुमचं 0 आय पासून सुरुवात होती आणि n-1 पर्यंत एंड होते. n-1 पर्यंत एंड आहे असं तुम्हाला पीडीएफ मध्ये. मग मित्रांनो सेम हे सुद्धा बरोबर होतं, जे आधी लिहिलं ते सुद्धा बरोबर आहे, त्यांनी सुद्धा तुम्ही रन करू शकता. पण तुम्ही काय करा, माझ्या ओपिनियन नुसार हेच वापरा, कारण की पीडीएफ मध्ये मी हेच सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये किंवा तुम्ही दुसरं बी आपल्याला लॉजिक आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे सुद्धा सांगितलं तुम्हाला. बकर पळत पोरं काय करणार त्या लॉजिक नुसार सॉल्व्ह करणार, पण तुम्ही ह्या लॉजिक नुसार सॉल्व्ह केलं तरी चालेल. मग मी हा लेस दॅन एन ही कंडिशन ठेवली आणि आय प्लस वन ही कंडिशन जे वरती टाकली. म्हणजे आय जर 0 असेल तर आय प्लस वन 0 प्लस 1 1, म्हणजे ही 1 व्हॅल्यू जे वरती जाईल. मग 1 हा लेस दॅन आहे का एन पेक्षा, हे तुमचं कंडिशन मॅच केली जाणार. मग 1 हा लेस दॅन असेल, 1 हा लेस दॅन असेल 0 पेक्षा, तर तुमचा आय प्लस प्लस होणार, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर सॉरी जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. आय तर वर झालं ना, आता जे ची व्हॅल्यू तुमची इन्क्रीमेंट होणार. मग जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर तुमचा जो की याच्या मधातली जी काही कंडिशन आहे ती तुम्ही टाकणार. मग याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन लावायची आपल्याला. इफ अशी कंडिशन ठेवायची की इफ जर ए ऑफ जे हा जर लेस दॅन असेल ए ऑफ के पेक्षा, तर आपण काय करणार, के इज इक्वल टू आय करणार. म्हणजे काय, या के वरती आय ची व्हॅल्यू बाहेर सुद्धा टाकली आपण, आणि या फॉर लूप मध्ये जर ही कंडिशन ट्रू निघाल्यावर ही कंडिशन इफ स्टेटमेंट मध्ये ही जर कंडिशन ट्रू निघाल्यावर तरी आपण काय करणार, याच्यावरती के वरती व्हॅल्यू टाकणार. आपण के वरती कोणती व्हॅल्यू टाकणार, जे ची व्हॅल्यू, के इज इक्वल टू जे. नाहीतर आपण बाहेर काय केलंय, आपण के वरती आय टाकला. मग मित्रांनो आय हा वेगळा, आय नंबर तुमचा 5 आणि हे जे आहे का तुमचा हा वेगळा, हा तुमचा ऍरे मधले एलिमेंट्स तुमचे हे करणार, रिप्रेझेंट करणार. आणि ए ऑफ के म्हणजे कोण, ए ऑफ के म्हणजे तुमच्या जे ऍरे मधला सगळ्यात छोटा एलिमेंट आहे, म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो. आणि ए ऑफ जे म्हणजे जो करंट एलिमेंट आहे तो. ए ऑफ जे ची व्हॅल्यू या जर ए ऑफ जे जर छोटा असेल या के पेक्षा, तर ही कंडिशन एक्झिक्यूट होणार, ही ट्रू होणार आणि ही एक्झिक्यूट होणार. म्हणजे के वरती कोणती व्हॅल्यू जाणार, जे ची, म्हणजे ह्या के वरती जे ची व्हॅल्यू जाणार. समजत आहे. आता काय करणार मी, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जरी समजलं नसेल तर आणखीन एक्सप्लेन करून सांगतो. आधी मला सर्व प्रोग्राम लिहून घेऊ द्या. इफ मग मी काय करणार, या फॉर लूपच्या बाहेर, या फॉर लूपच्या बाहेर मी काय करणार, आणखीन एक कंडिशन देणार. काय, इफ जर के तुमचा जो काही के आहे, के जर तुमचा नॉट इक्वल टू असेल, कशापेक्षा, आय पेक्षा. के जर तुमचा नॉट इक्वल टू असेल आय पेक्षा, म्हणजे के इक्वल टू नसेल तरच ही कंडिशन ट्रू होणार. म्हणजे के आणि आय इक्वल टू नसतील तरच ही कंडिशन ट्रू होणार. समजत आहे नॉट इक्वल टूचा ऑपरेटरचा यूज काय आहे. ज्यांनी पहिल्यापासून लेक्चर केले त्यांनाच हे प्रोग्राम समजत असतील, ज्यांनी नाही केले त्यांना काहीच समजणार नाही. टेम्प टेम्पररी एक व्हेरिएबल घेणार आणि याच्यामध्ये स्वॅपिंगचं लॉजिक लावणार. मीन्स मित्रांनो, जर के ची व्हॅल्यू जर इक्वल टू नसेल आय ला, म्हणजे के ची व्हॅल्यू
जर इक्वल टू नसेल आय ला, तर मग ही कंडिशन आपली ट्रू होणार, आणि कंडिशन ट्रू झाल्यावर स्वॅपिंगचं लॉजिक इथं लावणार मी. मग स्वॅपिंगचं लॉजिक म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल वरती मी काय करणार, आधी व्हॅल्यू टाकणार ए ऑफ आय ची व्हॅल्यू. ए ऑफ आय कोणावरती स्टोअर होणार, या टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती. मग मित्रांनो ए ऑफ आय वरती कोणती व्हॅल्यू टाकणार मी, ए ऑफ आय वरती मी ए ऑफ के ची व्हॅल्यू टाकणार. ए ऑफ के ची व्हॅल्यू, ए ऑफ के काय आहे, ए ऑफ के म्हणजे तुमचा स्मॉलेस्ट एलिमेंट जो की त्या ऍरे मध्ये प्रेझेंट आहे. आणि ए ऑफ के वरती मी कोणती व्हॅल्यू टाकणार, तर टेम्पची व्हॅल्यू टाकणार. टेम्पची व्हॅल्यू टाकणार. समजलं मी इथं काय केलेलं आहे. जसं जसं तुमचा लॉजिक असते त्यानुसार तुम्हाला हे स्वॅपिंगचं हे लिहावं लागते स्टेटमेंट्स. मित्रांनो आता तुम्हाला स्वॅपिंग कशा कशामध्ये करायची, तुमच्या जो की पहिला एलिमेंट आहे म्हणजे ए ऑफ आय, आणि जो की सिलेक्टेड सगळ्यात छोटा एलिमेंट आहे त्या ऍरे मधला, ज्याला की आपण स्वॅप करायचा आहे, मग त्या एलिमेंट मध्ये या पहिल्या एलिमेंट मध्ये स्वॅपिंग करायची. मग त्या दोन्ही एलिमेंटला टेम्प कीवर्डचा वापर करून आपण स्वॅपिंग करणार. केव्हा स्वॅपिंग करणार, जेव्हा के हा नॉट इक्वल टू असेल आय पेक्षा, म्हणजे के ची व्हॅल्यू, सॉरी केचा जो इंडेक्स व्हॅल्यू आहे, केचा जो इंडेक्स नंबर आहे ते आयच्या इंडेक्स नंबर, आय जो आहे इंडेक्स व्हॅल्यू ऍरेची, त्याच्यासोबत जर नॉट इक्वल टू झाला तरच आपला हे लॉजिक एक्झिक्यूट होणार. मग बघू मित्रांनो आता आपण हे लॉजिक आधी काय करू, आपण रन करू, कुठं काही मिस्टेक आहे का हे चेक करू, कुठे काही मिस्टेक झाली का ते चेक करू, आणि आपल्या आउटपुट स्क्रीनवर बरोबर सर्व गोष्टी डिस्प्ले होत आहेत का ते चेक करू. तर इथं स्लॅश एन लावा आणि रन करून बघा. पहा मित्रांनो काय मिस्टेक झाली, आय अनडिक्लेअर आहे, के अनडिक्लेअर आहे, जी तुमचा अनडिक्लेअर आहे. मित्रांनो मग व्हेरिएबल ते तुमचे जे जे तुम्ही खाली व्हेरिएबल वापरले ते तुमचे डिक्लेअर करा. कोणते कोणते, आय जे आणि टीईएमपी टेम्प नावाचा व्हेरिएबल आपण यूज केलेला आहे. मग आता मित्रांनो ते व्हेरिएबल डिक्लेअर केली. आता कोणता, के के नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. कॉमा देऊन के एक डिक्लेअर करा, कॉमा देऊन के. आता रन मारा मित्रांनो, हे पहा आता रन आपला सक्सेसफुली झाला. आता एंटर ऍरे. मग मित्रांनो ऍरे कोणता एंटर करणार आपण, सपोज मी साधा ऍरे एंटर करतो. काय 50 40 10 30 आणि 20. काय केलं, 50 40 10 30 20 हा ऍरे मी एक्झिक्यूट केला. आता काय काय ऍरे ऍरे इन्सर्ट करताना मी काय ऍरे इन्सर्ट केला, ह्याचा रेकॉर्ड मी ठेवतो जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. ऍरे काय इन्सर्ट केला मी, 50 40 10 30 आणि 20 हे ऍरे एलिमेंट्स मी इन्सर्ट केले या ऍरेवर. समजलं मी इथं काय केले. आता मी काय करतो, याला एंटर करतो. सॉरी आधी काय करायचं आपल्याला, ऍरेची साईज एंटर करायची ना. आपण ऍरे एलिमेंट्स आधी एंटर केले, तर याला स्टॉप करतो मी आणि परत रन करतो. सॉरी आधी ऍरेची साईज एंटर करायची. मग सपोज मला हा ऍरे इन्सर्ट करायचे काय 50 40 10 30 20. मग याची साईज काय राहणार मित्रांनो, 5 राहणार. 5 कसं काय, 1 2 3 4 5 टोटल 5 एलिमेंट्स आपल्याला स्टोअर करायचे ना. मग ऍरेची साईज 5 राहणार. मग 5 एलिमेंट असे 5 केलं आणि एंटर केली. पहा एंटर केल्यावर काही येत नाही, म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये काहीतरी चुकीचं दिसतंय. सो फ्रेंड्स आपण काय केलेलं आहे, इथं ऍरे एलिमेंट्स एंटर करा म्हणून असा मेसेज दिलाच नाही ना युजरला. मग डायरेक्ट आपण जेव्हा जेव्हा हे करतो, रन करतो प्रोग्राम, तेव्हा एंटर साईज ऑफ ऍरे येत आहे. त्यानंतर आपण एन ची साईज देत आहोत, पण त्यानंतर आपण असा मेसेज दिलाच नाही युजरला किंवा एंटर ऍरे एलिमेंट. मग हा प्रोग्राम मी स्टॉप करून घेतो आणि याला एडिट करतो. तर एंटर ऍरे एलिमेंट असा मेसेज आपल्याला आउटपुट स्क्रीनला द्यावं लागेल ना. नसता असे सुद्धा एंटर केले असते तरी आपले स्टोअर झाले असते. पण एंटर ऍरे एलिमेंट हे आउटपुट स्क्रीनला मेसेज द्या, जेणेकरून प्रोफेशनल तर वाटेल. एंटर ऍरे एलिमेंट्स, एंटर ऍरे एलिमेंट्स असा मेसेज मी आउटपुट स्क्रीनला दिला. आता पहा मित्रांनो, आता जर मी प्रोग्राम रन करीन तेव्हा मला ह्या व्हॅल्यूज आपल्याला टाकता येतील.
काय मिस्टेक झाली ते तुम्हाला समजली. मिस्टेक म्हणजे तसा सुद्धा प्रोग्राम रन झाला असता, फक्त तुम्हाला एक कॉलअप मेसेज आला नसता, डायरेक्ट तुम्हाला प्रोग्राम रन झालेला दिसला असता. आता मी काय करणार, साईज 5 ठेवणार. 5 ठेवली मी साईज. एंटर ॲरे एलिमेंट्स. मग ॲरेचे एलिमेंट्स आता मी एंटर करणार. काय एलिमेंट्स आहेत ॲरेचे? 50, 40, 10, 30, 20. हे टोटल 5 एलिमेंट्स मी ॲरेचे एंटर केले. आता मी रन मारतो. हे पहा मित्रांनो, सॉर्टिंग होऊन आली. 10, 20, 30, 40, 50 ही सिलेक्शन सॉर्टनी सॉर्टिंग होऊन आली. पण यांच्यामध्ये गॅप आला का? नाही. यांच्यामध्ये गॅप यायला मला /t लावायला लागेल. /t लावावं लागेल. आणि इथं ॲरे एलिमेंट्स असं प्रिंट एफ करून ॲरे एलिमेंट्स लिहा. प्रिंट एफ करून ॲरे एलिमेंट्स लिहा, जेणेकरून तुम्हाला डिफरन्शिएट होऊन जाईल. एलिमेंट्स, ॲरे एलिमेंट्स, जेणेकरून तुम्हाला हे होऊन जाईल. एक दोन्ही मध्ये हे राहील तुमच्या. तर हे केलं मी इथं. आणि याला काय करतो मी, याला सुद्धा स्ट्रिंग बनवू आणि याला क्लोज करतो. दोन्ही मध्ये डिफरन्शिएट राहील म्हणून तुम्ही एक हे करा, /n बी लावा इथं. आणि इथं सुद्धा तुम्ही /n लावा, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट येईल. आणि इथं ऍड करताना तुम्ही काय करा, /t करा. /t ने काय होतंय, या दोन्ही मध्ये प्लेस येते, म्हणजे जागा उपलब्ध होऊन राहते. /t चा अर्थ काय? स्पेस, म्हणजे टॅब. तुमचा जो टॅब की राहते, तुमचे की असे टॅब जर की राहते, ती की जी तुमची आहे त्या कीचा उपयोग या /t थ्रू येते. मित्रांनो एका, आणि हे %d मध्ये पहिला एलिमेंट प्रिंट झाला की लगेच /t होतंय मित्रांनो. म्हणजे काय होतंय, दोन्ही मध्ये गॅप येऊन जातो, आणि गॅप आल्यानंतर दुसरा एलिमेंट आपला प्रिंट होते. समजत आहे मी काय केलंय? आता शॉर्टिंग तर आपली झालेली आहे. पहा, परत मी ते करतो. फक्त एक फॉर्मॅट तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे एका फॉर्मॅट निशी आलं नव्हतं, सगळं चिटकून आलं, एका फॉर्मॅट निशी आलं नव्हतं, म्हणून तुम्हाला परत मी करून दाखवत आहे. बाकी आपला प्रोग्राम तर तवाच रन झाला. आता पहा, एका फॉर्मॅट निशी आलं, वर काय आलं, ॲरे एलिमेंट्स. पहा मित्रांनो, आता दोन्ही मध्ये गॅप आला का? 10 आणि 20, 30, 40 यांच्यामध्ये गॅप आला का? हे कशा थ्रू झालं? /t थ्रू झालं. समजत आहे? मग मी हे रॅन्डम ॲरे एलिमेंट्स मी जेव्हा एंटर केले तेव्हा इथं सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक मध्ये इम्प्लिमेंट झालं. मग हे जे एलिमेंट्स आहेत ते सॉर्ट करून आपल्याला भेटले फायनलला. मग मित्रांनो 10, 20, 30, 40, 50 हे असेंडिंग ऑर्डर मध्ये तुमचे सॉर्ट झाली. आता मित्रांनो ते कसे झाले ते समजून घ्या. आता काय करूया आपण, जस्ट त्याच्यावर जस्ट त्याची व्हॅल्यू टाकूया. म्हणजे n वरती कोणती व्हॅल्यू आहे ते n वरती टाकूया. ॲरे तुमचा हा आहे, n वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची? 5. युजरनी काय एंटर केली ती? 5. समजत आहे? i वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची सध्याला? i वरती काय आहे? 0. j वरती कोणती व्हॅल्यू आहे? j इथे करतो. j वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची? j वरती i+1, म्हणजे 0+1 1. 0+1 1. समजत आहे मी काय लिहित आहे? आणि k वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची? k काय आहे तुमचा? i, म्हणजे i ची व्हॅल्यूच k वरती, म्हणजे k काय आहे तुमचा? 0 आहे. समजत आहे? मी जस्ट त्याच्या व्हॅल्यू टाकून दिल्या. आता मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट लक्षात यायला पाहिजे की इंडेक्स व्हॅल्यू याच्या काय काय आहेत. याची इंडेक्स व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4. समजा याची इंडेक्स व्हॅल्यू काय काय आहे. मग a0 च्या जागी कोणती? 50 व्हॅल्यू आहे. a1 च्या जागी 40, a2 च्या जागी 10, a3 च्या जागी 30, a4 च्या जागी 20. अशा व्हॅल्यूज आहेत. आता मित्रांनो मी साईज घेतली n वरती. मग n वरती काय झाली? 5 व्हॅल्यू तुमची स्टोअर झाली. मग n वरती मी साईज घेतली, 5 व्हॅल्यू तुमची स्टोअर झाली. त्यानंतर मी ॲरे घेतला युजरकडून. युजरने काय केलं? हा ॲरे इन्सर्ट केला. मग त्यानंतर आता हे लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. कोणतं? हे लॉजिक. आता या लॉजिककडं लक्ष ठेवा. पूर्ण लॉजिककडे लक्ष ठेवा. आता मित्रांनो पहिल्यांदा काय होत आहे, ॲरे घेतला आपण युजरकडून. आता आपल्याला पासेस परफॉर्म करायचे, आणि आपल्याला माहिती पासेस किती परफॉर्म होणार आहेत? n-1 पासेस. म्हणजे i ची व्हॅल्यू काय आहे? 0. i ची व्हॅल्यू 0 आहे. आणि n-1 पासेस परफॉर्म होणार म्हणल्यावर
आय कशापेक्षा छोटा असला पाहिजे, कंडिशन तेवढ्यापर्यंत आपली रन व्हायला पाहिजेत. म्हणजे आय ची व्हॅल्यू काय आहे 0. मग 0 हा लेस दॅन आहे का n-1. n काय आहे तुमचा 5. 5 - 1 म्हणजे 4. 5 - 1 म्हणजे तुमचा 4. मग मित्रांनो 5 - 1 काय आहे तुमचा 4 आहे. मग इथं मी डायरेक्ट काय करतो 4 लिहितो. n-1 च्या जागी 4 लिहितो. मग 0 हा लेस दॅन आहे का 4 पेक्षा, तर हो कंडिशन काय आहे ट्रू आहे. मग के वरती कोणती व्हॅल्यू टाकली आपण, आय ची व्हॅल्यू. पहा के वरती कोणती व्हॅल्यू टाकली आपण, आय ची व्हॅल्यू. आय ची व्हॅल्यू काय आहे 0. मग के वरती 0 व्हॅल्यू आली. समजा ही लाईन एक्झिक्यूट झाली. आता ही लाईन बघा फॉर लूप. मग ह्या फॉर लूप मध्ये काय जे वरती काय टाकले i+1. i+1 म्हणजेच 1 म्हणजे 0+1. 0+1 म्हणजेच 1 समजत आहे. म्हणजे ह्याच्यावरती व्हॅल्यू कोणती, जे वरती 1 व्हॅल्यू. मग 1 म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 ही लेस दॅन आहे का n पेक्षा. n ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. 5 n ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. मग ती लेस दॅन आहे का 1 पेक्षा. तर मित्रांनो इथं काय केलं तर आपण n ची व्हॅल्यू काय केली ती 4. n ची व्हॅल्यू काय झाली ती 4 झाली. मग याला 4 करा आणि इथं काय करा n ची व्हॅल्यू 4 करा. मग n ची व्हॅल्यू 4 ही लेस दॅन आहे का 1 पेक्षा. तर 1 पेक्षा लेस दॅन असली तरच ही कंडिशन ट्रू, तरच ही कंडिशन एक्झिक्यूट होणार, नाहीतर होणार का नाही. मग ही कंडिशन काय म्हणते बघा तुमची. या कंडिशन मध्ये काय a ऑफ जे म्हणजेच कोणता नंबर, जे काय आहे 1 आहे. जे तुमचा 1 आहे म्हणजे a ऑफ 1 हा लेस दॅन आहे का a ऑफ के पेक्षा. a ऑफ के काय आहे, के काय आहे तुमचा 0. a ऑफ 1 हा लेस दॅन आहे का a ऑफ के पेक्षा. a ऑफ के काय आहे तुमचा, के ची व्हॅल्यू काय आहे 0. म्हणजे a ऑफ 1 म्हणजेच ही 40 व्हॅल्यू. a ऑफ 1 पहा कशाला कोण्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करते 40 व्हॅल्यू. a ऑफ 0 म्हणजे या व्हॅल्यू पेक्षा छोटी आहे का, म्हणजे 40 व्हॅल्यू या 50 व्हॅल्यू पेक्षा छोटी आहे का, तर हो मित्रांनो 50 व्हॅल्यू याची a ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 50. a ऑफ 1 ची व्हॅल्यू 50 आहे आणि a ऑफ 1 ची व्हॅल्यू 40 आहे. a ऑफ 1 ची व्हॅल्यू 40 आहे आणि a ऑफ 0 ची व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू काय आहे तुमची 50 आहे. मग 40 हा लेस दॅन आहे का 50 पेक्षा. तर हो मित्रांनो इथं काय होत आहे, कंडिशन ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाल्यावर तुमची काय होणार आहे, के वरती तुमची जे ची व्हॅल्यू जाणार आहे. मग के वरती काय जाणार आहे तुमची जे ची व्हॅल्यू. मग जे ची व्हॅल्यू काय आहे तुमची a ऑफ जे काय आहे 1. मग के वरती तुमची 1 व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. पहा मग इथं 0च्या जागी मी काय करतो 1 व्हॅल्यू स्टोअर करतो. इथं पहा 1 व्हॅल्यू स्टोअर केली, काय झाली 1 व्हॅल्यू के वरती स्टोअर झाली. मग काय होणार, हा लूप ही कंडिशन संपल्यानंतर परत जे ला इन्क्रीमेंट होणार. मग जे ला इन्क्रीमेंट झाल्यावर मग जे 1 होता जे काय होणार आता 2 होणार. जे ची व्हॅल्यू काय होणार 2 होणार. जे ची व्हॅल्यू 2 कशी होणार, जे इन्क्रीमेंट होणार ना इथं. आता हे एंड झालं, या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर निघालो. मग इथं हा फॉर लूप एंड झाला का नाही, म्हणजे याची काय होणार इन्क्रीमेंट होणार. जे इन्क्रीमेंट झालं जे ची व्हॅल्यू आता काय होणार 2 होणार. मग 2 ही व्हॅल्यू कम्पेअर केली जाणार. त्यानंतर कंडिशन चेक केली जाणार. कंडिशन चेक केली गेली म्हणल्यावर जे हा 2 आहे 2 हा लेस दॅन आहे का नाही 4 पेक्षा हे चेक केलं जाणार. मग 2 हा लेस दॅन आहे 4 पेक्षा. मग परत काय होणार, कंडिशन ट्रू निघणार. कंडिशन ट्रू निघली की काय होणार, कंडिशन ट्रू निघली की काय होणार, आपली ही इफचं हे जे आहे स्टेटमेंट ते एक्झिक्यूट होणार. इफचं स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर a ऑफ जे हा लेस दॅन आहे का नाही a ऑफ के पेक्षा हे चेक केलं जाणार. आता परत a ऑफ जे ची व्हॅल्यू काय आहे, a ऑफ जे ची व्हॅल्यू 2 आहे. हे पहा जे ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे a ऑफ जे ची व्हॅल्यू 2 आहे. हे पहा आता 1 होती आता 2 झाली. मग मित्रांनो आणि के ची व्हॅल्यू काय आहे, a ऑफ के ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. हे पहा इथं a ऑफ के ची व्हॅल्यू येणार 1. a ऑफ जे ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि ही a ऑफ के ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. ही a ऑफ जे ची व्हॅल्यू 2 a ऑफ 2 हा लेस दॅन आहे का a ऑफ 1 पेक्षा हे चेक केलं जाणार. म्हणजे a ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे 10. a ऑफ 2 ची व्हॅल्यू 10 आहे. मग इथली व्हॅल्यू चेंज करा, a ऑफ 2 ची व्हॅल्यू 10 आहे. मग 10 हा लेस दॅन आहे का कशापेक्षा a ऑफ 2 ची. हे पहा a ऑफ 2 ची व्हॅल्यू 10 आहे. 10 हा लेस दॅन आहे का a ऑफ 1 पेक्षा. a ऑफ 1 काय आहे तुमचा 40. a ऑफ 1 40 आहे तुमचा. मग a ऑफ 1 जर 40 असेल
आणि 10 जर त्याच्यापेक्षा लेस देन असेल तर कंडिशन काय होत आहे, ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार आहे, के वरती जे ची व्हॅल्यू जाणार आहे. मग जे ची व्हॅल्यू 2 आहे, मग के वरती त्याची व्हॅल्यू गेले म्हणल्यावर काय होणार, या जे ची व्हॅल्यू 2 आहे, मग के वरती त्याची व्हॅल्यू गेले म्हणल्यावर काय होणार, के ची व्हॅल्यू चेंज होणार. म्हणजे के ची व्हॅल्यू काय होणार, 2. म्हणजे हे पहा, ही जर कंडिशन ट्रू राहिली तरच आपण के वरती जे ची व्हॅल्यू टाकत आहोत. के वरती जे ची व्हॅल्यू टाकली म्हटल्यावर 2 व्हॅल्यू इथे जाणार. मग 2 व्हॅल्यू तिथे गेल्यानंतर काय होणार, आपला परत कंडिशन चेक होणार, परत इन्क्रीमेंट होणार. आधी इन्क्रीमेंट आणि त्यानंतर कंडिशन चेक. परत इन्क्रीमेंट झाल्यावर जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. मग जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. आता याच्यात यांचा आणि आयचा संबंध येईल का, नाही, कारण की हे फक्त पासेस साठी आहेत. आता चेकिंग होत आहे. तुम्हाला माहिती सिलेक्शन शॉर्ट मध्ये काय होत आहे, पहिला एलिमेंट सगळ्या एलिमेंट सोबत चेक होत आहे. कोण्या सगळ्या एलिमेंट सोबत, याच्यासोबत चेक होणार 40 सोबत, त्यानंतर 10 सोबत, त्यानंतर 30 सोबत आणि त्यानंतर 20 सोबत. आता 40 आणि 10 सोबत झालं. आता जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, जे ची व्हॅल्यू काय होणार, 3 होणार. मग जे ची व्हॅल्यू 3 झाली, जे ची व्हॅल्यू 2 होती आता 3 झाली. जे ची व्हॅल्यू 3 जेव्हा झाली मित्रांनो, 3 हा लेस देन आहे का 4 पेक्षा, ही कंडिशन चेक केली जाणार. कंडिशन जर ट्रू निघाली तरच इफ चा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. इफ चा ब्लॉक एक्झिक्यूट झाला म्हणजे ए ऑफ जे आणि ए ऑफ के हे चेक केलं जाणार. ए ऑफ जे हा छोटा आहे का ए ऑफ के पेक्षा. मग ए ऑफ जे ची व्हॅल्यू काय आहे, 3. मग ही तर 2 होती ना, आता 3 करा. 3 हा के ची व्हॅल्यू काय आहे, 2. ए ऑफ 3 हा ए ऑफ 2 पेक्षा लेस देन आहे का नाही चेक केलं जाणार. मग ए ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे, ए ऑफ 3 हा ए ऑफ 2 पेक्षा लेस देन आहे का नाही चेक केलं जाणार. हे कुठून घेत आहे मी, हे कुठून घेत आहे कळालं. हे ए ऑफ जे आहे का तेच ए ऑफ 3 आहे. म्हणजे जे ची व्हॅल्यू 3 आहे ना, मग ए ऑफ जे म्हणल्यावर जे वरती जे ची व्हॅल्यू पुट करा ए ऑफ 3. कळत आहे. सेम तसंच ए ऑफ के म्हणजे ए ऑफ के ची व्हॅल्यू काय 2 म्हणजे ए ऑफ 2. समजलं. आता ए ऑफ 3 आणि ए ऑफ 2 ची व्हॅल्यू आपण लिहिणार. मग ए ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे, ए ऑफ 3 ची व्हॅल्यू ए ऑफ 2 ची व्हॅल्यू लिहिणार. मग ए ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे पहा इथं, ए ऑफ 3 ची व्हॅल्यू 30 आहे. मग 30 व्हॅल्यू इथं लिहिणार आणि ए ऑफ 2 ची व्हॅल्यू 10 आहे. मग 30 हा लेस देन आहे का 10 पेक्षा, तर इथं काय होत आहे, कंडिशन फॉल्स होत आहे मित्रांनो. कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार, आपला हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, कोणता, नाही, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. कोणता, के इज इक्वल टू जे. म्हणजे जे ची व्हॅल्यू या के वरती जाणार का, नाही मित्रांनो, जाणार नाही. म्हणजे सेम व्हॅल्यू राहणार, के ची व्हॅल्यू तीच राहणार आणि जे ची व्हॅल्यू तीच राहणार, चेंज होणार का नाही. मग परत इन्क्रीमेंट होणार. परत इन्क्रीमेंट झाल्यावर जे ची व्हॅल्यू वाढणार. जे ची व्हॅल्यू काय होणार, 4 होणार. आता मी जरा मार्कर वेगळा घेतो, ऑरेंज कलर मध्ये घेतो. आता जे ची व्हॅल्यू काय होणार, 4 होणार. मग मित्रांनो जे ची व्हॅल्यू 4 झाली. मग 4 हा लेस देन आहे का 4 पेक्षा हे चेक केलं जाणार. तर मित्रांनो 4 हा लेस देन आहे 4 पेक्षा, ही कंडिशन तुमची चेक केली जाणार. मग ही जर कंडिशन तुमची ट्रू असेल, पहा, ही जर कंडिशन तुमची ट्रू असेल तरच हे एक्झिक्यूट होणार पुढलं. मग कंडिशन ट्रू होत आहे का, हो, कंडिशन ट्रू झाली. मग आपण काय करणार, याला एक्झिक्यूट करणार. कशाला, हे आय ला याला चेक करणार. मग ए ऑफ 4 म्हणजे ए ऑफ जे म्हणजेच ए ऑफ 4 हा ए ऑफ के म्हणजेच के ची व्हॅल्यू काय आहे सध्याला 2. म्हणजे ही सेम राहणार, याची बदलणार. कोणती, ए ऑफ जी ची व्हॅल्यू बदलली ना, इन्क्रीमेंट झाली. मग 4 हा लेस देन आहे का 2 पेक्षा, म्हणजे ए ऑफ 4 ची व्हॅल्यू ही लेस देन आहे का 2 पेक्षा, ही चेक केली जाणार. आणि मित्रांनो मग काय होणार, तुमचा हे एक्झिक्यूट होणार. कोणता, 30 व्हॅल्यू म्हणजे ए ऑफ 4 ची व्हॅल्यू इथे येणार. ए ऑफ 4 ची व्हॅल्यू काय आहे 20. मग 20 व्हॅल्यू इथे येणार, 20 व्हॅल्यू इथे येणार. ए ऑफ 2 ची व्हॅल्यू 10. मग मित्रांनो 20 जर लेस देन असेल 10 पेक्षा तरच कंडिशन ट्रू, नसता कंडिशन फॉल्स. मग हे लेस देन आहे का 10 पेक्षा, नाही, म्हणजे कंडिशन फॉल्स होत आहे. कंडिशन फॉल्स झाल्यावर तुमचं काय होणार, परत इन्क्रीमेंट ऑपरेटर होणार. इन्क्रीमेंट झाल्यावर ए ऑफ जे ची व्हॅल्यू काय होणार 5 होणार. जे ची व्हॅल्यू 5 झाल्यावर ही कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. कोणती, ही ए ऑफ जे लेस देन असेल एन पेक्षा, ही कंडिशन तुमची फॉल्स होणार मित्रांनो. मग मित्रांनो जे लेस देन असेल एन पेक्षा ही जर कंडिशन तुमची फॉल्स झाली मित्रांनो, तर तुमचं काय होणार, जो की ही जी लूप आहे
हे जे लूप ते एक्झिक्यूट होणार का नाही. ही कंडिशन फॉल्स झाल्यावर आता पहा, आता ज्याच त्या तुमच्या व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे, ही कंडिशन तुमची झाली, ही कंडिशन तुमची झाली. आता मी इथलं थोडी इरेज करतो, इथपर्यंत तुम्हाला समजलं, इथलं थोडं थोडं इरेज करतो मी. ही कंडिशन झाली तुमची. आता काय होणार, तुमची स्वॅपिंग होणार कुणामध्ये, जर जर छोटा एलिमेंट आपल्याला भेटला, इफ, मग ही जेव्हा एंड होईल, हा फॉर लूप जेव्हा एंड होईल तेव्हा काय होईल, इफ के नॉट इक्वल टू आय, म्हणजे के हा आय सोबत नॉट इक्वल टू झाला, म्हणजे के ची व्हॅल्यू काय आहे 2, के ची व्हॅल्यू 2, के ची इंडेक्स व्हॅल्यू काय आहे 2. मग ते जर नॉट इक्वल टू राहिला आय पेक्षा, म्हणजे आयची व्हॅल्यू काय आहे 0. मग मित्रांनो काय होणार, इथं स्वॅपिंग होणार. कुणामध्ये स्वॅपिंग होणार, ए ऑफ आय मध्ये आणि ए ऑफ के मध्ये. ए ऑफ आय काय आहे, ए ऑफ आय म्हणजे आता इथं, आता हे कन्सिडर करू नका, हे तर तुमचं झालं सगळ्यांसोबत चेकिंग करण्यासाठी, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, एकदा ह्याच्यासोबत, हे सगळ्यांसोबत चेकिंग करण्यासाठी झालं. आता तुमचं हे लॉजिक बघा, ह्याच्यामध्ये काय म्हणत आहे, के तुमचा नॉट इक्वल टू असला पाहिजे आय सोबत, के तुमचा नॉट इक्वल टू असला पाहिजे आय सोबत. के ची व्हॅल्यू काय आहे, के ची व्हॅल्यू काय आहे 2. हा नॉट इक्वल टू आहे का कशासोबत, आय सोबत, म्हणजे 2 आणि आय हे इक्वल आहे, 2 आणि 0 हे इक्वल आहेत का, नाही, म्हणजे नॉट इक्वल टू आहे. मग कंडिशन काय होत आहे, इथं ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार, हे स्वॅपिंगचं लॉजिक एक्झिक्यूट होणार. मग टेम्प नावाचा व्हेरिएबल आहे, टेम्पररी व्हेरिएबल वरती मी काय टाकत आहे, ए ऑफ आय. ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 0, ए ऑफ 0 मी टेम्प वरती टाकत आहे. म्हणजे काय जात आहे, ही ए ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे 50. आय ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 0, म्हणजे ही 50 व्हॅल्यू कशावरती जात आहे, टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती. मग टेम्प घ्या, टेम्प वरती कोणती व्हॅल्यू गेली, 50 व्हॅल्यू गेली टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती. त्यानंतर मी ए ऑफ आय वरती म्हणजेच ए ऑफ 0 वरती, ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 0, ए ऑफ 0 वरती मी काय टाकत आहे, ए ऑफ के. ए ऑफ के म्हणजे काय आहे, आता के म्हणजे काय आहे तुमचा, हे पहा, के ची व्हॅल्यू काय आहे 2, के म्हणजे 2, म्हणजे ए ऑफ 2, ए ऑफ 2 काय आहे 10. आता मित्रांनो याच्या थ्रू आपल्याला काय कळालं की सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, या ऍरे मधला, याला सोडून बरं का, सगळ्यात छोटा एलिमेंट. मग सगळ्यात छोटा एलिमेंट काय होता 2, ए ऑफ 2 म्हणजे 10, सगळ्यात छोटा एलिमेंट 10 होता. म्हणजे 10 वरती राईट तुमचा के ची व्हॅल्यू सगळ्यात छोट्या एलिमेंटला पॉइंट करणार मित्रांनो ह्या लॉजिक नुसार. मग ए ऑफ 2 ची व्हॅल्यू सगळ्यात छोटी आहे, हे ह्या प्रोग्रामला समजणार. कसं समजणार, या लॉजिक थ्रू आपण आधी काय करणार, आधी सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती ती फाइंड आउट करणार. मग सगळ्यात छोटी व्हॅल्यू भेटली आपल्याला, मग त्याच्यासोबत स्वॅपिंग करणार. कशाचं, या ए ऑफ 0चं म्हणजे पहिल्या एलिमेंटचं त्या एलिमेंटचं स्वॅपिंग करणार. म्हणजे हा एलिमेंट याच्या जागी जाणार आणि हा एलिमेंट याच्या जागी जाणार. आता मी कलर पेन दुसरा घेतो, हा एलिमेंट याच्या जागी जाणार आणि हा एलिमेंट याच्या जागी जाणार, दोघांची स्वॅपिंग होणार. होत आहे का बघा. मग याची व्हॅल्यू याच्यावरती गेली, याची व्हॅल्यू याच्यावरती गेली, आणि आता ए ऑफ के म्हणजे ए ऑफ 2 वरती मी टेम्प टाकत आहे, टेम्प. मग मित्रांनो टेम्प वरती काय आहे 50 व्हॅल्यू, 50 व्हॅल्यू कशावरती होती, ए ऑफ ह्याच्यावरती, ए ऑफ 0 वरती, ए ऑफ 0 वरती 50 व्हॅल्यू आहे तुमची 50. ए ऑफ के वरती किती व्हॅल्यू आहे तुमची, ए ऑफ के वरती म्हणजे ए ऑफ 2 वरती किती व्हॅल्यू तुमची 10. मग मित्रांनो ही 50 व्हॅल्यू टेम्प वरती मी टाकली, आधी टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती मी टाकली, हे पहा इथं टेम्प वरती टाकली. मग मित्रांनो 50 व्हॅल्यू टेम्प वरती गेली. त्यानंतर काय झालं, मी ही लाईन बघा, त्यानंतर ही लाईन ए ऑफ 0 वरती मी ए ऑफ 2 टाकलं, म्हणजे ए ऑफ 0 वरती इथं पहा ए ऑफ 2 करायला, ए ऑफ के म्हणजे ए ऑफ 2, ए ऑफ 0 वरती मी ए ऑफ 2 टाकलं, म्हणजे ही व्हॅल्यू मी याच्यावरती टाकली, कशावरती, ए ऑफ 0 वरती, म्हणजे 10 व्हॅल्यू मी ए ऑफ 0 वरती टाकली. मग आता इथं काय होणार, 10 व्हॅल्यू येणार, 10 व्हॅल्यू येणार, 10 व्हॅल्यू येणार. आणि 10 व्हॅल्यू आली की मग मी काय केलं, टेम्प वरची व्हॅल्यू, टेम्प वरची जी 50 व्हॅल्यू होती ती काय केली, ए ऑफ 2 वरती टाकली, म्हणजे ही 50 व्हॅल्यू मी इथं टाकली. मग पहा मित्रांनो ए ऑफ 2 वरती 50 व्हॅल्यू जाणार, ए ऑफ 2 वरती म्हणजे इथं 50 व्हॅल्यू येणार, आणि ए ऑफ 0 वरती 10 व्हॅल्यू जाणार, इथं 10 व्हॅल्यू येणार. मग ऍज इट इज 40 खाली तुमची, 30 खाली, 20 खाली. मग इथं मित्रांनो काय होत आहे, तुमची काय होत आहे, सॉर्टिंग होत आहे, म्हणजे छोटा एलिमेंट पहिल्यांदा येत आहे, मोठा एलिमेंट त्याच्या जागेवरती जात आहे. मग मित्रांनो हा तुमचा ऍरे होणार पहिल्या पास नंतरनी सगळ्यात छोटा एलिमेंट तुमचा पहिल्यांदा येणार. मग मित्रांनो ही प्रोसिजर तुमची कव्हर राहणार. आता ही मी सगळं रफ करतो, ही प्रोसिजर तुमची कव्हर राहणार जोवर तुमचा सर्व एलिमेंट शॉर्टेड होत नाही तोवर. मग पहिला पास सांगितला, आता मला दुसरा पास, तिसरा पास सांगायची गरज नाही. याच्यानंतर काय होणार, तुमचा इन्क्रीमेंट होणार, आय इन्क्रीमेंट होणार, मग आय प्लस प्लस होणार म्हणजे आय 2 होणार, 1 होणार, सॉरी आय प्लस प्लस होणार म्हणजे
आय इन्क्रीमेंट होणार. मग यानंतर दुसरा पास होणार. समजलं? आता तुम्हाला हा प्रोग्राम समजला. तर हे प्रोग्राम समजला असेल तर याला रन करून बघा आणि याचं लॉजिक तुम्ही लक्षात राहू द्या. काय करा, तुम्ही एक डायरी करा. त्या डायरीमध्ये तुम्हाला बबल सॉर्टचं, सिलेक्शन सॉर्टचं, इन्सर्शन सॉर्टचं, मर्ज सॉर्टचं, ट्विक सॉर्टचं हे सर्व लॉजिक लिहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लॉजिक मधला डिफरन्स कळेल. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला मोस्टली तर सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट आणि बबल सॉर्टच विचारतात. ट्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्टचे प्रोग्राम्स तुम्हाला जास्ती विचारले जाणार नाहीत. तर यांचे तीनचेच प्रोग्राम तुम्हाला महत्वाचे आहेत. फक्त तिन्हीचे काय करा, लॉजिक लक्षात राहू द्या. लॉजिक वरती सर्व खेळ आहे. लॉजिक कसा इम्प्लिमेंट होत आहे ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे. जर तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या पीजी टेक अकॅडमीवरचे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्याबद्दल सर्वजणांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या पीजी टेक अकॅडमीला आता 1000 सबस्क्रायबरचा स्कोअर आपण धरलेला आहे. तर हे सुद्धा सबस्क्रायबर्स आपले लवकर पूर्ण होतील, हीच आपली अपेक्षा आहे. तर असंच फ्री कंटेंट तुम्हाला येत जाईल. आणि बाकीचे पण लेक्चर्स बघत चला, C++ आणि OOP चे सुद्धा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.